हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. चला बघाव का आता कसं काय हाय. मी कुठं आली या तर आम्हाला हे सर बाळा येत ना उतराय नियोजन चाललंय बघा यांचं कसं. सर की वायर चालू दिलाय सर मला उतरू दे. तर तिथनं आता आम्हाला मीठ खाली टाकायचे, तिथनं वर टाकणार ती आणि आम्ही घेणार इथं 4 जण. मी खाली उतरते. तर बघा आता हाय का ते तर कुठे गेलं दिसला सुद्धा. हो का हाय बाबा अहो काय तरी बोला की हाय का. तिथनं आम्ही येतपर्यंत आता काय सगळं दिसतंय हाय कुठं कुठं काय काय. तर आली बघा आता खाली ती करून आता तर झाले आपले फळातले ती कामं सगळे. तर तुमच्या सपोर्टमुळं मी अशीच पुढं जाऊ द्या, असा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. कारण का तुम्ही इतका तर मला कमेंट केल्या ते मी इतकं आनंदी झाली का नाही. कारण का माझा पहिल्यांदाच एक व्हिडिओ होता, म्हणजे पहिल्या झुटी एकदा मी व्हिडिओ केला मला काय बोलाय ना सांगाय ना. तर मी परत फिरचे सांगते तुम्हाला की पहिल्यांदाच मला राहताय पशे बसल्या होत्या का नाही. मला त्यावेळेस मला पहिल्यांदा तेवढ्या कमेंट आले त्यावेळेस, त्याच्यावर आता आल्या त्या. तर अशी माझी काय साथ सोडू नका, असंच माझ्या पुढं राहावा, मला असंच सपोर्ट करा. कारण का झालंय आपलं आता आनंदाची बातमी तुम्हाला पण कळणारच आहे, सांगणारच आहे मी. तर मी आता त्या कमेंटचे थोडं तर सगळ्याला आवडलं की साडी आपली कपडे तायडाचं ही. तर असं मी विचारलं मला की भाऊला का कपडे घेतले नव्हते. तर त्यांना बड्डेला घेतले होते कपडे, त्याच्यामुळे त्यांना काही घेतलं नाही. त्यांनी एक दिवशीच घातले होते तेवढे बड्डे दिवशी, परत त्यांनी काय कपडे घातले नव्हते. त्याच्यामुळे त्याला ती इस्त्री केली, धुतली चांगली आणि तीच घातली. आणि आम्हाला काय होती पण जरा लग्नात म्हणल्यावर जरा थोडंसं चांगलीच घ्यावं म्हणलं. तर मी पहिल्यांदाच किती वर्षातनं मी साडी आता घेतली या, लय वर्षातनं साडी मी आता घेतली या. 3 वर्षातनं. कधी 3 वर्षातनं? 2 वर्षातनं. हा 2 वर्षातनं घेतली या. म्हणजे त्याच्या आधीच मी 4-5 वर्षातनं परत घेतली होती, त्याच्यातनं 2 वर्षातनं आता घेतली साडी. कारण का मला म्हणलं तुला जी मी 500ची काढली होती तर ती मला म्हणलं 500ची काढू नको, तुला घ्यायची असली तर चांगलीच घे, नाहीतर हात लावू नको साडीला. तर त्यांच्याच पसंतीची आहे साडी. आणि लगेच तिथंच म्हणलं मिशन होते ना तिथं, त्यांना म्हणलं ब्लाऊज शिवून देता का लगेच. तर होय म्हणलं देते. मग ते म्हणलं कसं शिवायचा कसं काय नाही. मी म्हणलं तू जसं तुम्हाला वाटेल तसं शिवा की असं मला भारी. मग त्यांच्याच मनाने डिझाईन ते काढलेली आहे त्यांनीच. तर अर्जंट शिवून दिला त्याच्यामुळं. आणि अशा बी कमेंट आली मला, म्हणजे अशा भरपूर लय कमेंट आहे ते मला. पण त्यातनं सांगते तुम्हाला अजून की तिथं बस्ता बांधते ते का. तर मी फोन केला त्यांना, विचारलं तुम्ही बस्ता बांधताय का, म्हणजे तुमच्या इथं बस्ता मिळतो का. तर हो म्हणले मिळतं या. तर कोणाला यायचं असलं तर तिथं आवश्यक भेट द्या. आष्टी म्हणजे काय विजयी ड्रेसेस, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे की विजयी ड्रेसेस वरवटकर म्हणून आहे असं. म्हणजे त्यांचं आडनाव पवार आहे, त्यांच्या दुकानाचं नाव वरवटकर आहे. तर परवाच्या कमेंटमधलं सांगते बरं का, आणि कालच्या कमेंटमधलं सांगते. म्हणजे आज मी कारण का संध्याकाळचाच व्हिडिओ करते आणि सकाळ टाकते. तर आजच्या कमेंटमध्ये असं आलं की तू स्वतः सगळ्याचं नाव घेते, एका व्यक्तीचं नाव का घेत नाही. तर मला घ्यायची बी म्हणजे नाव असं तुम्हाला सांगायचे सुद्धा मला पंचायत आहे. तर त्यातनंच ओळखून घ्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी एकदाच नाव घेतलं होतं तर त्याच्यावर महाभारत लई वाढलं होतं. त्याच्यामुळं आपल्याला काय कुठं कोणासंगत भांडणंही करायचं नाही, ते कोणासंगत काहीच नाही. आपलं का लेकरं 2 नवरा आणि मी बस. आपल्याला ह्याच्यातनंच वर येता नाकी नळ आले आणि ह्या कामातनं जीव आंबून गेला. भांडणाला कुठं परत जोर देत आहे. त्याच्यामुळे मी काही नाव घेतलं नाही.
तर समजून घ्या तुम्हीच आता का घेतलं नाही ते. तर मला अशा 3 कमेंट आल्या त्या. तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय की घरती तिथं सगळ्याच्या घरी तिचं असतं या की नवीनच नाही माझ्या घरी. त्याच्यामुळं नकोच आपला संसार आणि आपण, बाकीचं काही नाही. तर चांगली लग्न ती झाली. आणि आज सांगते मी, माझ्या सख्या दिराचं नव्हत्या, चुलत दिराच्या मुलीचं होतं लग्न. कारण का ती एकुलतं एकच आहे ते ना. आमचे घरं फक्त 3च आहे ते भालेरावचे. आमचं एक, राधाताईचं एक पुण्याला असतं त्यांचं एक, आणि ती चुलत आहे ती तेवढं त्यांचं एकच आहे ते. आणि काय ते आणि काय ती लोणीला राहते ते. आणि त्यांची मुलगी दिली गावातल्या गावात, पण ती पण पुण्यालाच राहते ते. तर लई लांब दिली नाही, आपल्या गणगोरात दिली. म्हणजे आमच्या थोरल्या जावच्या बहिणीच्या मुलाला दिली तसं. तर चला आता मी काय करते स्वयंपाक ती तुम्हाला दाखवते. बघा इथं आता सुकट घेतलंय आपण. परत इथं कांदा, इथं कोथिंबीर, इथं टमाट, आणि इथं हिरवी मिरची, त्यात लसूण ते टाकून आपलं हे केलं. आणि इथं कढई ठेवली आपल्या. तर चला आता तर याला भाजून घेते बघा मी आता. तर मी दाखवलेलीच आहे तुम्हाला रेसिपी, पण तुमचं लय कमेंट येते मला की अगं स्वतः दाखवत जा काय करते तू. तर दाखवते तुम्हाला. हो काय करते अगं? करते काहीतरी पोटा पाण्याला आपल्याला. डाळ आली, मोठी डाळ आली मला. तर थोडंसं तेल वतलं होतं, त्यात घेतली भाजून. बिडीचा पुढा बी आणायला सांगा पाहिजे. आता संपला की फरसा हं? अर्धा किलो ना अजून म्हणलं काय आणायचं. नको फरसा. तर झालं बघा भाजायचं. सगळं भाजून घेतलंय आपण. हा थोडं झार नसतं. तर मी आता याला धुवून घेणार आहे. बस झाले एवढं तेल. बारकी पळी असल्यामुळं आपलं हो त्यात फक्त 10 रुपये येतं बघा, म्हणून मी बॅलन्स नाही टॉप करीत नाही की मग मी नसते ही. तर आता कांदा भाजून घ्यायचे. टमाटर टाकला तर कांदा आणि तेल मिक्सरमध्ये भाजून घेतलं म्हणजे हिरवी मिरची भाजायला काय वाटत नाही. सुकटची चटणी, सुकटाची सुकटाची चटणी करते जरा मस्तपैकी. तर याला काय याच्यात मिरची टाकते, जरा झणझणीत करते हिरवी मिरची. अच्छा मला कमेंट द्यावं की तू भाज्याचं का व्हिडिओ टाकत नाही. मग तुला माझ्यासाठी चवळी आणली होती, आका मसूर आणला होता, मटकी आणली होती, हरभरा आणला होता. पण मला सवड भेटत नाही व्हिडिओ करायला. मग त्यांना सांग की. सांगते टाइम भेटत. आका मसूर कसा करते ती? आका मसूर बघ की त्यांना रेसिपी टाकते.
अख्खा मसूर करून दाखव. होय होय. ही लई तिखट आहे त्याच्यामुळं मला काय हात त्याच्यात घालू वाटत नाही. कशात मिरचीमध्ये का? अहो कोथमीर घालायचं चिरली बरं राहू ती दे. अजून चिरायची राहू दे, राहू दे, नका राहू दे. नका हे असल्या की असते होय चिरून टाकते की मला भाजी लय आवडते कोथिंबीर. बरोबर न टाकते तुमच्या तुम्हाला सेपरेट बरं भाजी बरं. लई ही आता ही पाण्यात चाळण होती की कसली शोधायची आपली पूर्णाची. आहे की धुवळा बसलं त्याच्यावर कवळ व्हायची त्याला आता आणू का धुवून? लय महाग असते या. लय महाग असते ती काळ काय नाही ती भाजी तर टोपणाची चटणी टाकली थोडी जास्त. तर आमच्या टमाटर इथे पाहिजे टाक. दोन टाकले ते आणि मोठी करून टाकायचं. तुम्हाला काय माहिती? माझ्या जागाची बघितला. आम्ही देतो हवा दिसते? कसे आहे दणका नेसता बाईंनी अजून टमाटे टाकले त्यात प्रत्येक भाजीला तुम्ही मटणाला कशाला सुकटाला बोंबला सुकटामध्ये मग कशामध्ये पण तुम्ही टमाट्याशिवाय चव नाही. अहो हॉटेलमधलं काय करताय? हा शुगर नाही होई शुगर. टुपी काढा की आता बास की उन्हाळा लागला की आता कसं जातं शुगर नाही होई. सुकटाची चटणी बघितल्यावर बघ. आणि आज सोमवारची बनवली का ना? सोमवार गुरुवार काही मी पाळत नाही त्यांना आधीच सांगितलेलं आहे की आम्हाला कष्ट करावं लागतंय त्याच्यामुळं हे आपलं खाल्ल्याशिवाय तर ताकद येत नाही. ही तुपाची चटणी अंडी मटण तूप दूध काम करायचं गुरावणी त्याच्यामुळं आम्हाला असं खावंच लागतंय. बरोबर. आता बघ किती चव लागते. लाल चटणी आणि एक फोटो काढ फेसबुकला पाठव. झाली बघा आपली सुकटाची चटणी तयार. तर आता 2 भाकरी करून घेते आणि ह्या व्हिडिओ स्टॉप करते तुम्हाला. तर चला आता सगळ्याला भाकरी बघा. थांबा भाकरी बघा. हा भाकरी बघू ती तिच्या. बरं बघा एकदा अजून भाकरी